हाय नमस्कार, मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। तर मी दिवाळीला गावाला गेलेली होते, तर मम्मीच्या त्यांच्या इथला हा परिसर तुम्ही पाहू शकतात। तर हे जे आहे ना, तर आपल्या इकडं नगर पाथर्डी आणि कडा आष्टी ह्या साईडला तर खूपच पाऊस झाल्यामुळे ह्या वर्षी पाण्याची काही आपल्या इकडं कमतरता नाही आहे। तर पाहू शकतात मम्मीच्या त्यांच्या ज्येष्ठ घरामागं हे तलाव तर खूपच भरलेला आहे। तर आमच्या इथे मम्मीच्या घरापासून अवघं 4 ते 5 किलोमीटरवर अंतरावर हे देवीचं मंदिर आहे। तर धामणगावची गाव हे धामणगाव म्हणून गाव आहे। तर त्या गावची देवी येते आणि देवी म्हणजे कोणती मोठा देवी पाथर्डीच्या पलीकडच्या साईडला राहते आणि ही अलीकडल्या साईडला। तर ही तुळजापूरच्या देवीचंच मंदिर आहे। पहिल्यापासून तुळजापूरची देवी मोठी म्हणूनच ओळखले जाते। अगोदर आम्ही ह्या मंदिरात येत असतो धामणगावची देवी म्हणून। तर आधी हिचं दर्शन घेतो आणि मगच मोठा देवीला जात असतो। सवसनी वगैरे जरी न्यायच्या असल्या तर अगोदर आम्ही धामणगावच्या देवीला परड्या भरतो, सवसनी वगैरे घालतो आणि त्याच्यानंतरून आम्ही मोठा देवीला दर्शनाला जात असतो। मोठा देवीचं दर्शन झालं का मग त्याच्यानंतरून कानिफनाथाचं दर्शन, रुद्रेश्वर, मच्छिंद्रनाथ असे सर्व देवाचे तिथं स्थान असल्यामुळे आम्ही सगळं देवांना जात असतो। तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं। तिथं खूप मोठी बारवपणे बारावत मम्मी आंघोळ्या वगैरे झाल्या। त्याच्यानंतरून आईला साडी चोळी मस्त आईची वटी वगैरे भरली। तिथं कौल वगैरे लावला। माझ्या काही इच्छा विचारायच्या होत्या तर मी ते लावला। त्याच्यानंतरून आम्ही इकडं निघालो घरी येण्यासाठी। तर रस्त्यामध्ये माझ्या काकाचे मुलं आहे ना, तर ते तिथं मेंढ्या चारायला घेऊन आलेले होते। तर रस्त्यावरच होते ते पण। तर ते मला बोलले म्हणे तुम्ही चाललात का? तर माझी बहीण आणि मी माझ्या बहिणीचे मुलं तर ते म्हणे तुम्ही चाललात का? रस्त्यावरच होते तर मेंढ्या वगैरे चारत होते ते। तर मग बोलले तर मग मी उतरून गेले खाली। माझी बहीण म्हणे आता ही जाऊन ती पण आली त्याच्यानंतरून मुली वगैरे। तर आम्ही त्यांच्याशी अशा मस्त गप्पा वगैरे केल्या, थोड्या सुखाच्या दुखाच्या, असं झालं तसं झालं काय। मग त्याच्यानंतरून तसंच मग आम्हाला कानिफनाथाला जायचं होतं। तर माझ्या बहिणीचं गाव जे आहे ना, कानुंबाची वाडी म्हणून जे आहे, तर मेन ते त्याच गावचे करंजीमध्येच आलेली ती गाव। तर मग तिथंच आम्ही गेलो। मग कानिफनाथाला आम्ही दोघी बहिणींनी दर्शन वगैरे घेतले आणि आम्ही जाताना दरवेळेस दोघी बहिणी मी इकडून गेल्यावरच आम्ही दोघी सोबतच जात असतो। तर कसं दिवाळी दसऱ्याला गेलं म्हणजे थोडं आनंद उत्सव वाटतो, थोडंसं बरं वाटतं। तर आमच्या अशा गप्पा हसी मजाक चालू होत्या। तर कसं असतं सगळ्यांनी असं मिळून मिसळून राहिलं तर थोडं आनंद उत्सव वाटतो थोडासा आणि बरं पण वाटतं। तर त्याच्यानंतर मग आम्ही ते म्हणे आता तुम्ही डायरेक्ट घरी चालले का? म्हटलं नाही, आम्ही कानिफनाथाचं दर्शन घेऊन जाणार आहे। तर आम्ही मेन मंदिरामधलं तर तिथलं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतरून म्हणलं आता आहे ना ह्याच्यापासलं दर्शन घेऊ। तर तिथं दर्शन घ्यायला गेलो तर आम्ही हत्तीपाशी। तर तिथं खूपच गर्दी झालेली होती आणि सुट्ट्या वगैरे शाळेला असल्यामुळं, दिवाळीचा पिरियड असल्यामुळं सगळे भाविक भक्त सगळे दर्शनासाठी लांब लांबून आलेले असतात। तर म्हटलं अगोदर त्यांचं हो द्या, नंतर आपण घेऊ, काही अडचण नाही आहे। मग त्यांचं दर्शन वगैरे झाले, पण दर्शनं कसले हटतात कारण किती वेळ आम्ही जवळजवळ पाऊण तास थांबलोत। आमचा काही लवकर नंबर लागाना। मग म्हटलं चला घाई गडबडीत आम्हाला पण लांब यायचं होतं थोडं। दर्शन वगैरे मस्त असं दर्शन वगैरे घेतलं। त्याच्यानंतरून थोडंसं साईडला आलो, मस्त उभा राहून घेतलं थोड्या वेळ आणि दरवेळेस जातो आम्ही। तर मस्त वाटतं थोडंसं नाही, कानिफनाथाचं दर्शन होतं आणि खेट पण होऊन जाती। तर हे पाहू शकतात इथं आहे ना, हे म्हणजे असं सगळे नाथ येतं आणि ह्या साईडला पूर्ण नवनाथ ग्रंथ वाचणारे सगळे बसलेले असतात, ग्रंथ वगैरे वाचणं चालू असतं त्यांचं। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? लाईक शेअर नक्की करत जा, माझे शॉर्ट व्हिडिओ बघत जा। सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय।